नमस्कार. नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज बघतोय आपण गणेश बाप्पा विराजमान झालेले सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. अशाच गणपती बाप्पांपुढे अनेक असे विविध या ठिकाणी जिवंत देखावे देखील साजरे केले जातात. असाच एक जिवंत देखावा आज आम्ही तुम्हाला दाखवतोय. मोशी शहरातील एक सोसायटी आहे, त्या सोसायटीमधील कुलकर्णी कुटुंबाने हा जिवंत देखावा सादर केला आहे. तुम्ही पाहत जर असाल तर याला सांगायची आवश्यकता नाही, कारण हा ऑपरेशन सिंदूर जो काही राबवला होता त्याच्यामधील हा एक प्रकार आहे आणि हा सर्व जिवंत देखावा आहे. यामध्ये खरं तर पाहायला गेलं तर या ठिकाणी सुरुवातीला जर आपण पाहिलं, अतिरेकी ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी भारताच्या सैन्यानं या ठिकाणी जे मिसाईल हमला केला. अतिरेकी राहत होते ते देखील स्थळ तिथलं उद्ध्वस्त केलं गेलं होतं. आपण त्यांना ऑपरेट करण्यासाठी सांगू की हे कशा प्रकारे या ठिकाणी ते उद्ध्वस्त झालं होतं, त्याचा देखील जिवंत देखावा यांनी ह्याच्यामध्ये साकारला आहे. खरं तर पाहिलं गेलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय, लेन आहे, याच ठिकाणावरून हे पुढे कशा पद्धतीनं पुढे जात आहे आणि त्याच माध्यमातून तिथे जे मिसाईल्स जे आहे ते मिसाईल्स ज्यावेळेस खाली पडते त्याच वेळेस त्या ठिकाणी असा स्फोट होऊन ज्या ठिकाणी अतिरेकी राहत होते तिथला जो घटनास्थळ आहे तो कशा प्रकारे तिथला उद्ध्वस्त केला, अशी घटनास्थळ देखील या गणपतीच्या या कुलकर्णी कुटुंबाने या ठिकाणी जिवंत देखाव्यामध्ये सादरीकरण केलेलं सुद्धा पाहायला मिळून येते. या ठिकाणी जी बॉर्डर आहे, बॉर्डरच्या इकडल्या साईडला जे पाकिस्तानी सैन्य आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर दुसरीकडे भारताचं सैन्य आहे. दोघांमध्ये युद्ध सुरू आहे. अशा प्रकारे हे जिवंत देखावा सादरीकरण केला आहे. वरी जर आपण पाहिलं तर हे पूर्णपणे ढग दाखवलेत कापसाच्या माध्यमातून. खाली जर पाहिलं तर आपण हे सगळे जे ड्रोन हल्ले ज्या भारतावरती केले गेले होते ते ड्रोन हल्ले देखील या ठिकाणी जिवंत देखाव्यामध्ये दाखवलेले आहेत. आणि तसं पाहिलं गेलं तर S-400 यांनी देखील चांगल्या प्रकारे त्या सिंदूर जे काही उपक्रम राबवला होता त्याच्यामुळे हे ते देखील खूप महत्त्वपूर्ण याच्यामध्ये याचा सहभाग आहे. हे सगळे ड्रोन जे हल्ले होते त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेले सध्या पाहायला मिळून येत आहेत. इथे जर अजून तसं जर पाहिलं गेलं तर एरोप्लॅन जे विमानाचं जे लँडिंग होतं त्या ठिकाणी ते सुद्धा दाखवण्यात आलेलं सध्या पाहायला मिळते. तसंच पुढे जर गेलो तर ज्या ठिकाणी हा घडलेला जो काही सुरुवातीचा घटनाक्रम आहे त्या ठिकाणी अतिरेक्यांनी ज्या पर्यटकांवरती हल्ला केला, जात आणि धर्म विचारून त्यांच्यावरती हल्ला केला, ते देखील घटनास्थळ या ठिकाणी या जिवंत देखाव्यामध्ये जे आहे ते दाखवण्यात आलेलं सध्या पाहायला मिळून येते. पहलगाम जो आहे तो या ठिकाणी निसर्गाने आणि सौंदर्याने अतिशय सुंदर हा परिसर आहे आणि त्याच परिसरामध्ये जे पर्यटकांवरती या ठिकाणी हल्ला झाला त्याचाच जो आहे तो जिवंत देखावा या कुलकर्णी कुटुंबाने केलेला सध्या पाहायला मिळून येते. माझ्यावर हे कुलकर्णी कुटुंब आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर आत्ताच्या पिढीला जिवंत देखाव आणि हा ऑपरेशन सिंदूर काय होतं आणि काय नाही, कशा पद्धतीनं तिथं आपल्या भारताच्या सैन्यानं ऑपरेशन सिंदूर हे कशा प्रकारे राबवलं हे जिवंत देखाव्याच्या माध्यमातून तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? खरं तर काश्मीर म्हणजे आपण म्हणतो स्वर्गच. एका वर्षापूर्वी आपण तिथे कुठलंही मनात हिचक न ठेवता जात होतो, पण हा जो भ्याड हल्ला झाला आहे पहलगाममध्ये तर तो अतिशय निंदनीय आहे. आणि तिथे ज्या लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत तर त्या कुटुंबियांचं किंवा सरकारने जे काही ऑपरेशन सिंदूर म्हणून जे काही त्याला उत्तर दिलेलं आहे त्याला एक ट्रिब्यूट म्हणून जे लोकांनी आपले प्राण गमावले त्यांना आणि सरकारने जे काही उत्तर दिले त्यासाठी एक ट्रिब्यूट म्हणून आम्ही हे लोकांपुढे आपल्या घरातल्या घरात मांडायचा प्रयत्न केलेला आहे. ह्या पूर्ण सेटअपला जवळपास 1 महिना लागला तयार करायला आणि हे एक मूविंग मॉडेल आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जसं प्लेन येतं आणि त्या अतिरेकी स्थळाला उद्ध्वस्त करतं. परंपरा म्हणजे काय, आता ह्याच्यात महिला वर्ग जो आहे तो महिला वर्ग कुठेच मागे नाही राहिलेला आहे. आज जे हे ऑपरेशन सिंदूरमध्ये होते त्याच्यात पण महिला वर्ग खूप आघाडीवर होते आणि त्यांना पण एक ट्रिब्यूट म्हणून की महिला कुठेच मागे नाही आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलाच आघाडीवर आहे हेच आम्हाला दर्शवायचं होतं. सरकारने पण बराच मोठा उपक्रम राबवला होता, तो आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आणि घरगुती देखाव्यामध्ये घरातल्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी वापरून आम्ही प्रयत्न केला की तो उपक्रम आम्ही सादर केला पाहिजे. एवढीच. मोशी प्रभागामध्ये कुलकर्णी कुटुंबाने हा जो आहे तो जिवंत देखावा सादर केला आहे. माझ्याबरोबर कविताताई आल्हाट आहेत.
ताई, खरं तर आपल्या प्रभागातील हे कुलकर्णी कुटुंब आहे. तुम्ही ज्यावेळेस कुटुंबाने तुम्हाला आमंत्रित केलं त्यावेळेस हा जिवंत देखावा बघून काय भावना निर्माण झाली? मला तर अतिशय अंगाला काटा आला खरं तर हा देखावा पाहत असताना, की आम्ही फक्त पाहिलं आहे, ऐकलं आहे ऑपरेशन सिंदूर काय आहे, परंतु त्या ठिकाणी गेलेले पर्यटक त्यांनी तो अनुभवलेला थरार होता. आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे महिलांवरती हल्ले केले गेले. म्हणजे नवरा बायको असेल तर नवऱ्याला जिवंत ठेवलं गेलं आणि बायको असेल तर बायकोला जिवंत ठेवलं. पण हा वेगळा प्रकार होता. ह्याच्यामध्ये बायकांना ठेवलं आणि नवऱ्यांना मारलं गेलं. म्हणजे महिलांना कुठंतरी त्यांचं सौभाग्य त्यांनी ते ओरबाडून घेतलं. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं की ज्या ठिकाणी त्यांचं जो बस्तान मांडलं होतं त्या लोकांनी, त्याच बस्तानावरती आपल्या भारत सरकारने मिसाईल सोडून त्यांना उद्ध्वस्त केलं. खरं तर खूप दुःखदायक घटना होती. अख्खा महाराष्ट्र नाही तर अख्खा देश हळहळ करत होता की ह्याच्यामध्ये पर्यटकांचा दोष काय होता. इथे तर ते साधे लोक म्हणून गेले होते, पर्यटनस्थळी पाहायला गेले होते. चांगलं काश्मीर हे भारताचं नंदनवन म्हणून म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी सामान्य माणूससुद्धा जाऊ शकतो पाहण्यासाठी. इतकं सुरक्षित असं काश्मीर हे शहर आहे. आणि त्या ठिकाणी असा हल्ला होणं, त्याला भ्याड हल्लाच म्हटलं पाहिजे, असा हल्ला होणं अतिशय दुर्दैवी ही घटना होती. परंतु सामान्य नागरिकांमध्ये याची जाणीव व्हायला पाहिजे, कुठंतरी जनजागृती घडावी म्हणून या कुटुंबियांनी केलेला एक छोटासा हा प्रयत्न असावा. असल्यानंतर आपण जेव्हा तो देखावा पाहतोय तेव्हा आपल्याला पूर्णपणे तो डोळ्यासमोरून तळून जातो की तिथं घडलेली घटना कशी असेल. म्हणजे आपण ऐकलं होतं पण हा देखावा पाहिल्यानंतर त्या घटनेचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. मी तर कुलकर्णी कुटुंबियाचे मी मनपूर्वक असे धन्यवाद व्यक्त करते.